चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। विशालनंदन मालनी कोमर प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। निशिदिनी ध्यावा तो योगेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। सत्य अहिंसा बंधुत्वाचा निरोप सांगे सहिष्णुतेचा। सत्य अहिंसा बंधुत्वाचा निरोप सांगे सहिष्णुतेचा। सकल जीवांचा तोची सहोदर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। निशिदिनी ध्यावा तो योगेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। मायं भट्टासी प्रबोध करीतो, नागदेवासी तो ज्ञान देतो। मायं भट्टासी प्रबोध करीतो, नागदेवासी तो ज्ञान देतो। ज्ञान लक्षण संबंध निरंतर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। निशिदिनी ध्यावा तो योगेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। नागपाईचे पाय पुसणे पवित्र झाले संबंधाने। निज भक्ताचा तो प्राणेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। अनंत ब्रह्मांडाचा चालक, चराचराचा तोची मालक। अनंत ब्रह्मांडाचा चालक, चराचराचा तोची मालक। देवांचाही तो देवेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। निशिदिनी ध्यावा तो योगेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। कटी प्रदेशी सुडावेळेला श्री मुकुटी एक बांधला। कटी प्रदेशी सुडावेळेला श्री मुकुटी एक बांधला। सकला वेदक मूर्ती मनोहर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। निशिदिनी ध्यावा तो योगेश्वर, प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। प्रभु चक्रधर, प्रभु चक्रधर। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आवाज थोडा कमी करा। थोडा झांजरला नाही पाहिजे आवाज। हा ठीक। ब्रह्मविद्या
प्रवचन सोहळा नवरात्री नामस्मरण सप्ताह या सप्ताहाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमला आहात. गेल्या 2 वर्षापासून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि भाऊंनी मागच्या वर्षीचे सूत्र आणि कथा क्रमवार अगदी सांगितली. तुम्हाला 18 सूत्राची 18 प्रवचन जवळजवळ मी दिलेली आहे. आता खरं पाहिलं तर 18 सूत्र तुमच्या पाठ असायला पाहिजे, कारण जवळजवळ 1.5 तास आपण एका सूत्राला श्रवण करतो, त्याचा अर्थ, त्याचा प्रकरणवश. तुम्हाला सांगतो, सूत्राबद्दल गुरुवर्य बाबुळगावकर बाबा यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात सूत्र म्हणजे देवाचे पुत्र आहे आणि ते आपले मित्र आहेत. सूत्र म्हणजे काय? देवाचे पुत्र आहेत आणि ते आपले मित्र आहेत. आपण त्यांना सांभाळा, ते आपल्याला सांभाळतील. आपण त्यांना कसं सांभाळायचं आहे? तर सूत्र आपल्या हृदयामध्ये त्याला जागा द्यायची. एका सूत्राचं जरी आपण पालन केलं तर अनेक सूत्राचं पालन आपल्याला करावं लागतं. अनेक सूत्रांचं पालन करावं. मागच्या वर्षी मी सांगितलं होतं की तुम्हाला खरं बोलणे म्हणजे महात्म्याने सत्यार्थ वागावे, हे जर सूत्र तुम्हाला पालन करायचंय तर 12 वर्ष खरं बोला. 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. म्हणजे तुमच्या वाणीमध्ये इतकी ताकद येऊन जाते की तुमची वाणी सत्यप्रिय होऊन जाते. चुकून तुमच्या तोंडातून असत्य जर वाक्य बाहेर पडलं तर वाणीची किमया अशी होते, तुम्ही केलेल्या 12 वर्षाचा तपाचा परिणाम तुमच्यावरती होऊन तुम्ही असत्य बोललेलं ते सत्य बनतं. इतकी ताकद त्याचं त्या. श्री चक्रधर स्वामींचे सगळे सूत्र म्हणजे प्रयोगशील आहे. एका एका सूत्राचा अभ्यास करा, त्याचं पहिले पठन करा, सुरुवातीला श्रवण करा, श्रवण केल्यानंतर पठन करा, पठन केल्यानंतर त्याचं चिंतन करा, चिंतन केल्यानंतर त्याचं मनन करा आणि मनन केल्यानंतर त्याचं निदिध्यासन करा. आता हे तुम्ही म्हणसाल हे काय सांगू राहिले तुम्ही? पहिलं सुरुवातीला श्रवण म्हणजे ऐकणे, ऐकून घ्या, कळत नाही म्हणून नुसतं ऐकत राहा. स्वामी श्री चक्रधर महाराज निरूपण करत असताना महादाईसाला निरूपण करतात. महादाईसा विचारते, जी जी अविद्या म्हणजे काय? बाई अविद्या म्हणजे मूळ अविद्या. जी जी मूळ अविद्या म्हणजे काय? स्वामी म्हणतात बाई अज्ञान अविद्या. जी जी अज्ञान अविद्या म्हणजे काय? स्वामी म्हणतात आताचे तो ऐशे घेपे पाठी अनुभवे जाणार. आता घ्या, श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, निदिध्यासन करा, मग तुम्हाला त्याचा आपोआप अनुभव येईल आणि तुम्हाला आत्ताच त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. चक्रधर भगवंतांनी सांगितलं की आताचे तो ऐशे घेपे, हे सूत्रातच सगळे. आता तुम्ही घ्या म्हटले, पाठी अनुभवे जाणार. काही काळानंतर त्या गोष्टीचा तुम्हाला आपोआप अनुभव येईल, प्रचिती येईल आणि तुम्हाला वाटेल अरे हे आपण पाठ केलं होतं, त्याचं आपण चिंतन करत होतो, ते आपल्याला आत्ता कळलं, आत्ता समजलं. जसं उदाहरणार्थ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की स्वभाव मात्रे असं एक सूत्र आहे, फार गोड सूत्र आहे. 9 प्रकरणामध्ये अस्थिपरी नावाचं छोटं प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये ते सूत्र आहे. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निराळंबी देवता स्मरणे जो जन्मक्षेपी ते अशी परमेश्वर रूपी आपला संबंध देते. असे 6 सूत्र आहेत. 6 सूत्रामध्ये सगळं शास्त्र त्याच्यामध्ये आहे. आता त्याचा स्वभाव
मात्रे नावाचं सूत्र आहे, आपल्याला लवकर पटत नाही. स्वामी चक्रधरण महाराजांनी सांगितलं की स्वभावाला मात्रा द्या. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं जेवण मापात असलं पाहिजे. याच्यावरच आपलं एक स्पेशल सूत्र झालेलं आहे, प्राणाशी आहार द्यावा, इंद्रियाची नी द्यावा. त्याच्यामुळे जास्त बोलत जाण्याची गरज नाही, आहाराबद्दल सांगितलेलं आहे. पण तुमचं जेवण मापात असलं पाहिजे. मग जेवणच मापात असलं पाहिजे का? ना तुमचं पाणीही मापात असलं पाहिजे. स्वभाव शब्दाचा अर्थ 8 प्रकारचे स्वभाव आहेत. किती स्वभाव आहेत? 8. 8ची 4 द्वंद्वे भाष्यकाराने सांगितलं की 4 त्याचे द्वंद्व आहेत. म्हणजे 2-2 गोष्टीचा एक स्वभाव आहे. 2-2 काय आहे त्याचं समीकरण? क्षुधा, पिपासा. क्षुधा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. क्षुधा, पिपासा. त्याच्यानंतर क्षुधा पिपासावरती पुढचं दुसरी जोडी अवलंबून आहे. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र. जितकं जेवण तितकी संडास, जितकं पाणी तितकी लघवी. म्हणजे या 2 स्वभावांती पुढचे 2 स्वभाव अवलंबून आहेत. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र. तिसरी जोडी आहे भय स्वभाव. भय, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र. शीत, उष्ण. शीत म्हणजे थंडी. किती थंडी सहन करायची आणि किती गरमी सहन करायची. आपण गरमी सहन केली तर थंडी सहन करण्याची आपल्याला ताकद निर्माण होते. शेतकऱ्याला थंडी वाजत नाही. वॉर्ड पेपरवर लिहून देतो, जो शेतकरी शेतामध्ये सतत काम करतो, उन्हाळभर शेतामध्ये त्यांनी कामं केले, त्याला थंडी वाजत नाही. का? कारण त्याचं शरीर हे उन्हानं तापलेलं आहे, तावलेलं आहे. आणि जितकं उन्हामध्ये ते तापलं तितकी त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होते थंडी सहन करण्याची. शेतकरी शेतामध्ये राहतो, त्याच्यामुळे एक घोंगडी असली तर त्याला खूप झालं. म्हणून त्या थंडीमध्ये तो कुडकुडतो, त्याची झोप होते. जेवढी थंडी सहन करतो तितकी त्याला गरमी सहन करण्याची क्षमता निर्माण होते शरीरामध्ये. आलं का लक्षात? हे सर्कल आहे. म्हणून शीत, उष्ण. नागासन्याशी तुम्हाला माहित असतील, कधी दिसतात आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये? ते 12 वर्षाच्या काळामध्ये सिंहस्थ परवडीला पूर्ण नग्न असतात, अंगावर कोरभर चिंदी नसते त्यांच्या, आणि एवढी ताकद असते, प्रचंड ताकद असते. तपस्वी असतात, साधे सुधे नसतात ते. एवढी ताकद असते की ते ताकद पाहत असताना माणसाला हक्कून जातो माणूस की बाप, एवढी ताकद त्यांच्यामध्ये. स्वतःच्या इंद्रियाला दोर बांधून ते 2-2 क्विंटल वजन उचलतात. काय ताकद आहे! इंद्रियांना दोर बांधून पाठीमागे ट्रक लावतात आणि ट्रक ओढतात. एवढी ताकद, इतकी प्रचंड ताकद. ही कुठून निर्माण केली त्यांनी? त्यांच्या त्या साधनेतून निर्माण केली. लक्षात घ्या, आपल्याला थोडी थंडी वाजली की आपली तब्येत बिघडून जाते. उन्हात गेलो, ऊन लागतो, उष्माघात झाला नाही का, मग टायफॉइड वगैरे, आपण व्हायरल इन्फेक्शन. थोडंसं पाण्यामध्ये भिजलो की आपल्याला व्हायरल इन्फेक्शन, शिंका आल्या, किती परेशानी आपली. या सगळ्या गोष्टी चक्रधर भगवंतांनी सांगितल्या की स्वभाव मात्रे याच्यामध्ये. मग शीत, उष्ण आणि भय, निद्रा. भय स्वभावाला, भीती स्वभावाला मात्रा कशी द्यायची आणि निद्रा स्वभावाला मात्रा कशी द्यायची, याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे सूत्र आपल्याला सुरुवातीला पटत नाही, पण जेव्हा आपलं वय 40-45 वर्षाचं होतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर सांगतात तुमची प्रकृती बिघडली आहे, तुमची बीपी हाय होती आहे, तुम्हाला शुगर झालेली आहे, तुम्हाला थायरॉइड झालेला आहे, तुमचं वजन वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल तुमचे जास्त झालेले आहे, तुमच्या शरीरामध्ये अनावश्यक चरबी झालेली आहे. ही चरबी कमी करा, कारण तुमच्या शरीरातले स्नायू कमजोर झाले. स्नायू का कमजोर झाले? तर चरबीनं स्नायूची जागा घेतली आणि चरबी वाढल्यामुळे स्नायूला जागाच राहिली नाही. स्नायूचं प्रमाण कमी आणि चरबीचं प्रमाण जास्त आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला चरबी कमी करावं लागेल. मग काय करावं लागेल? तुम्हाला फिरावं लागेल. किती किलोमीटर फिरावं लागेल? कमीत कमी 5. मग चक्रधर भगवंत काय सांगितलं? आठवते निरुद्देश करावे, पायी फिरलं पाहिजे. काय चुकलं देवाचं? अवघड आहे की नाही? आपल्याला माहित नाही, कळत नाही. स्वभाव मात्रे देवाने जे सांगितलं तर त्या स्वभावाला मात्रा म्हणजे जेवण तुम्ही तेलकट खाऊ नका, तुपकट खाऊ नका, अधिक तुम्ही मीठ जास्त खाऊ नका, जास्त तुम्हाला मीठ चालत नाही, बीपी वाटते, फळं खा, कच्चा भाजीपाला खा, नाही का असं खा. तुमच्या जिभेला तुम्ही काही करू नका. तुम्हाला जे पाहिजे प्राणालाच तुम्हाला आहार दिला पाहिजे. चक्रधर भगवंतांनी सांगितलं. मागच्या वर्षी आपण त्याच्या मागच्या वर्षी आपण सूत्र झालं प्राणास आहो द्यावा, इंद्रियाशी द्यावा, नाही का. मग स्वभाव आपले जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये असले पाहिजे. मग जास्त आपल्याला थंडी वाजते ना, आपण हिवाळ्यामध्ये उठत नाही. उन्हाळ्यामध्ये रात्री गरमी होते म्हणून रात्री लवकर झोप लागत नाही, उशिरा झोपतो. उन्हाळ्यात आपण सकाळी लवकर उठत नाही म्हणजे आपलं सकाळी लवकर उठणं सुरू. गंमत आहे मोठी. एका राजाची तब्येत बिघडली. त्या राजाला सांगितलं की तुमची तब्येत दुरुस्त करायची असेल तर सूर्यानं तुमचं तोंड बघितलं नाही पाहिजे, तुम्ही सूर्याचं तोंड पाहिजे. काय? सूर्यानं तुमचं तोंड नाही पाहिलं पाहिजे, तुम्ही सूर्याचं तोंड पाहिजे. म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदर तुम्ही तयार पाहिजे. तर ठीक आहे. आता राजा होता, त्याच्यामुळे त्यानं काय केलं की त्याच्या राजगृहामध्ये शयन कक्षामध्ये दरवाजे तर होते, त्याला पडदे लावले, दाट पडदे लावले. आणि तो 9 वाजता उठला आणि मग शिपायाला सांगितलं आता पडदे उठला, मला सूर्याला बघायचंय. सूर्य माझं तोंड नाही होऊ शकत म्हणला. आता मी सूर्याचं तोंड पाहतो. आता अशा जमणार आहे का? असं नाही ना. तुम्हाला वाटेल ते नाही आहे, तुम्हाला नियमात बसावं लागतं. लक्षात घ्या. परमेश्वर ईश्वर जरी असला तरी क्रमेची असं म्हटलेलं भाष्यकारांनी. परमेश्वर सुद्धा क्रमानं वागतो, क्रम बिघडवत नाही, नियमात वागतो. श्री चक्रधर भगवंताला सकाळी प्रत्येकाळी उठायचे काय करतात देवाला नाही, पण देव उठतात किती वाजता उठतात? 3च्या पुढे देव उठलेले असतात. म्हणजे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ते कशासाठी आपल्याला कळतं. डॉक्टर म्हणजे तुम्हाला जगायचंय का? जगायचं असेल तर सकाळी उठा, पायी फिरा, प्राणायाम करा, कमी जेवण करा, जास्त जेवू नका, पोट अर्ध रिकामं ठेवा. चक्रधर भगवंतांनी काय सांगितलं? पाऊण आहार, अर्धा आहार, पाव आहार असं सांगितलं. चतुर्थांशी, अर्धा आर्या, पाऊण आर्या सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे स्वभावाला मात्रा द्यावी. स्वभाव मात्रे हे सूत्र आपल्याला 45 वर्षानंतर समजतं. तोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजत नाही आपल्याला. तेल तू काय गाळत तरच म्हणून सांगितलं देवानी, आपण खात राहतो नाही का. आपल्याला आवडतं चटकपटक, आपल्याला आवडतं, आपण हॉटेलमध्ये जातो आणि ते सगळं आपण भक्षण करतो. आणि जीभ अशी चोचलेदार आहे. म्हणजे जिभेला जे आवडतं त्याने आपलं नुकसान होतं. हे स्वामी चक्रधरांनी 800 वर्षापूर्वी सांगितलं. पण ते आपल्याला पटत नाही ना. अभ्यास करू नये, पाठांतर करू नये, मनन करू नये, ते पटत नाही. हे चक्रधर प्रभू सांगतात आताची तवाशी घे पाहिजे, माझी अनुभवी जाणार, नंतर जाणार. कधी? तुमच्यावर तो प्रसंग ओढवला की मग तुम्ही जाणार. मग भाकर खा, डॉक्टर सांगतात. मग आपण म्हणतो भाकर द्या, पोळी नको, भात नको, हे नको, भाकरच पाहिजे, भाजी पाहिजे, तेवढंच द्या, बाकी दुसरं काही नको, म्हणून तर अजिबात नको. मी तर असं म्हणेन की 3 व्हाईट म्हणजे 3 व्हाईट पदार्थ, इट इज पॉयझन, टोटल पॉयझन आहे. एक म्हणजे साखर, दुसरं मीठ आणि तिसरं मैदा. मैदा मैदा तिसरा मैदा. कारण त्याच्यातला कोंडा पूर्ण काढून टाकलेला असतो. आणि तुम्हाला कल्पना नाही, या कोंड्यामध्ये फायबर असतो. फायबर कशामध्ये असतं? कोंड्यामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला माऊल्या त्या कुरड्या करायच्या तर त्या कुरड्याचा जो चोथा उरत होता की नाही, त्याच्या पापड्या बनवायच्या. आता कोणीच खात नाही त्या पापड्या. त्या कर्माच्या अवघड आहे. आज सडवलेले धान्य आपण खातो, बरोबर.
नाही का? पिझ्झा, आंबट पदार्थ आपल्याला आवडतात, सडवलेले, आंबवलेले पदार्थ आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ते 100% वर्ज्य आहेत. आयुर्वेद सांगतं दही खाऊ नका, ताक खा जरूर पण दही खाऊ नका म्हणतो. दही वर्ज्य आहे आयुर्वेदामध्ये. मग हे आम्हाला केव्हा कळतं? आमचं तब्येत ढासळली, बिघडली तेव्हा. म्हणून चक्रधर प्रभूंचे सूत्र जे आहे ना, तुमच्या आरोग्याची काळजी घेतं. तर तुमचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, वैचारिक आरोग्य या सगळ्या गोष्टींची काळजी घेतं ते सूत्र. म्हणून तुम्हाला एकतरी सूत्र पाठ पाहिजे, फार महत्वाचे. एक पाठ करा. 10.5 सूत्र म्हणजे तुमच्या संपूर्ण जीवनाचा आयाम आहे. एक सूत्र जर तुम्ही अंगी करायला तयार केलं तर मी सांगतो तुम्हाला संन्यास घेण्याची गरज नाही. तुम्ही तिथूनच संन्यासी व्हायला तयार. प्रपंचामधले संन्यासी, पांढरे संन्यासी गावोगावी संन्यासी बनतील. लक्षात घ्या. घराघरात संन्यासी तयार होतील. त्या सूत्राच्या प्रमाणे तुम्ही आचरण करायला सुरुवात केली. किती सुंदर आहे उदाहरण सांगितलं की बाबा आपण्याशी उपद्रव उठे त्याचा असंबंध कीजिए. किती गोड बोलतात भगवंत. आपल्याला त्रास होतो ना, त्याला दंडन करायचं. भाऊ तुझं माझं जमत नाही, त्याच्या तोंडावर तोंडच टाकायचं नाही. असंबंध कीजिए. असंबंध कीजिए म्हणजे काय किती आपण काय करतो? त्याचा जमत नाही त्याला काय करतो आपण? मोबाईलमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाकतो. बरोबर आहे? म्हणजे असंबंध झालं की नाही. तुझा मेसेज नको बाबा, तुझं व्हॉट्सअप नको, तुझं फेसबुक नको, तुझं काहीच नको. हे असंबंधाचं एक प्रकारचे असाच पद्धत हे सांगितलंय, हे शिकवलंय स्वामींनी त्या काळामध्ये. ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो त्याचं असंबंध कीजिए. म्हणजे त्याला शिवाय द्यायचं नाहीये, त्याची निंदा करायची नाहीये, त्याला त्रास द्यायचा नाहीये. फार गोड सगळं सूत्र सांगितलं स्वामींनी. तसं आज एक आपण सूत्र घेणार आहोत आणि त्या सूत्राचं नाव जे आहे ते अत्यंत सुंदर आहे आणि ते जोड सूत्र आहे. मागच्या वर्षी जे झालं होतं महात्मेने सत्यार्थ व्हावे त्याचं जोड सूत्र आहे. महात्मेने प्रिय भक्ती. हा सुंदर सूत्र आहे. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात की जसं सत्य बोलणं गरजेचं आहे तसं प्रिय बोलणं हे सुद्धा गरजेचं आहे. वाणी आपली मधाळ आणि रसाळ असली पाहिजे. वाणीमध्ये आपल्या गोडवा असला पाहिजे, मध टपकला पाहिजे. वाणी इतकी सुंदर असली पाहिजे की लोकांना ते ऐकू वाटलं पाहिजे. लोकांना आपल्या बोलण्याकडे लक्ष लोकांचं लागलं पाहिजे. इतकी मधाळ आणि रसाळ वाणी असली पाहिजे. तर ती आम्हाला तयार करावी लागते. नाही का? बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगतो चांगले उत्तम प्रतीचे गायक असतात ना, त्यांचं बोलणं सुद्धा सुरात असतं. सुंदर बोलतात, बोलताना सुद्धा लागणी बोलतात. आक्रस्ताळेपणा असतो. आवाजामध्ये चढ उतार व्यवस्थित असतात. बोलताना त्यांच्या वाक्यांमध्ये मधाळता आणि रसाळता असते. ते ऐकायला गोड वाटतं. नाही का? अमीन सयामी नावाचा एक अनाउन्सर होता, तुम्हाला आठवत असेल. जुना काळ. त्यावेळेस रेडिओवर ते गाणी यायची, गीतमाला वगैरे फार सुंदर गाणी यायची आणि त्या गाण्याची अनाउन्सिंग तो करायचा. अमीन सयामी. इतका गोड आवाज होता त्याचा की तो ऐकतच राहा वाटायचा. तो आवाज खूप छान आवाज होता. हे गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे, कुणाला आवडलं, त्या गाण्याचे अर्थ काय, किती सुंदर आहे ते तो सांगायचा. असा अनाउन्सर होतो अमीन सयामी. तुम्ही महाभारत पाहिलं असेल तर त्या महाभारतामध्ये सुरुवातीला एक चक्र यायचं असं फिरत फिरत. महाभारत सिरियलमध्ये चक्र यायचं आणि ते चक्र त्यावेळेला एक आवाज यायचा. फार सुंदर आवाज होता. कुणाचा होता माहित नाही, पण त्या आवाजामध्ये इतकं माधुर्यता होती. एवढी रसाळ. मैकाल बोल रहा. तो म्हणायचा मैकाल धीरे धीरे मैं सरक रहा. हस्तिनापुर में ऐसा हुआ, द्वारिका में श्री कृष्ण भगवान ने ऐसा. इतकं सुंदर मांडणी आणि सगळं असायचं आणि आवाज सुंदर. ते ऐकतच राहावं वाटायचं माणसं. तर ही मोठी कला असते, गोड बोलण्याची कला असते. ती शिकावी लागते, शिकावी लागते. असं होत नाही, तयार करावं लागतं माणसाला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात महात्मेनी प्रिय भक्तेया व्हावे. गोड बोललं पाहिजे. आपलं वक्तृत्व
गोड असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे, लोकांना आवडणारं असलं पाहिजे, लोकांच्या अंतःकरणात ठसणारं असलं पाहिजे, लोकांना ते ऐकल्यानंतर त्यांना हवं हवंसं वाटणार असलं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अशी माणसं कमी भेटतात, प्रिय बोलणारी माणसं फार कमी भेटतात. तुम्हाला सांगतो, सुभाषितकारांना वर्णन केलेलं आहे, शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिता वक्ता रस सहस्रेषु दाता भवति मानवा. 4 खंडामध्ये हे सुभाषित तयार केलेले आहे. ते म्हणतात शतेषु जायते शूर, 100 लोकांमध्ये एखादा शूर असतो. 100 लोकांमध्ये एखादा शूर असतो, लक्षात ठेवा. सगळे शूरवीर नसतात. आणि जे माणसं हातात तलवार घेऊन, बंदूक घेऊन असे फोटो काढतात ना, ते तर अजिबातच नसतात. लक्षात घ्या, कारण ते दाखवत असतात आम्ही खूप शूर आहोत. आलं का लक्षात? भाला घेऊन वगैरे वगैरे असं हे दाखवतात, दाखवण्याचा प्रयत्न. शूर माणसाला हातामध्ये शस्त्र घेण्याची गरज पडत नाही. लक्षात घ्या. बिरबलनी राजाने प्रश्न विचारला, अकबर आणि बिरबलला, की सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं आहे? सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं आहे? बिरबल म्हणे हातात येईल ते. अरे असं काय बोलतो? तलवार असेल, बंदूक असेल, बाला असेल, धनुष्यबाण असेल, काही असेल. आता बिरबल प्रत्येक गोष्ट प्रयोग करून दाखवायचा. एकदा फिरत फिरत गेल्यानंतर बिरबलानं आपल्या एका मित्राला सांगितलं की आम्ही फिरत आलो, ते रस्त्यामध्ये एका कुत्र्याला आमच्या अंगावर सोडून. तसंच झालं, त्याच्या मित्राने ते कुत्र सोडलं. कुत्र चवताळून अंगावर आलं. बादशाह पळायला लागला इकडे तिकडे, पटकन दगड उचलला आणि त्याच्याकडे फेकला. दगड त्याला लागला, कुत्र पळून गेलं. बिरबल म्हणतो, महाराज शस्त्र कोणतं मोठं आहे? ते म्हणे तू म्हटलं तेच बरोबर आहे. हातात आलं ते शस्त्र. आता तुमच्या हातामध्ये तुमच्या कमरेला म्हणे जम्मिया होता नाही का, तरी तुमच्या उपयोगात आला का? नाही. असून उपयोगात आला नाही. मग तुम्ही काय केलं? दगड, म्हणजे हातात आलं ते शस्त्र, त्यावेळेस ते उपयोगात असतं नाही का. हे आपल्या सर्वांना माहिती आहे, हातात आलं शस्त्र ते उपयोगात असतं म्हणून. काही नाही. एका बाईने चहा करून दिला मालकाने. मालकाने चहा घेतला, चहा पिला. चहामध्ये साखरच टाकली, विसरून गेली विषय. काम खूप असतात. आता काम खूप असतात तर यानं काय केलं? कपशी धुवून दिली. साखर तिखट नाही टाकता आली का म्हणून आणि पुन्हा आपल्या त्याच्यावर चपाती करून बसलो. तिला राग आला, धरली बशी फिरकून मारली. टाकायला काय तुम्हाला रोग झालता का? चमच्यावर साखर टाकायची, कालवायची, फिरून टाकायचं. जेवढं बघते तुमच्यासाठी पितून टाकलं, पाणी टाकलं, पत्ती टाकली, उकळून दिलं, बशीत ओतून दिलं, गाळून दिलं, तुमच्या मला दिलं म्हणे. मग साखरच विसरली ना फक्त. यायची होती. एवढा अखंड तांडव कशाला करायचा? मला सांगितलं ती जमलं असतं, पण तिला बशी फेकून मारली. हाय बलता बसतात. बशी फेकून मारली. ज्यानं बशी हुकवली, जशी बशी हुकवली, बशी फुटली. तो काय बसायला लागलो? शेजारचे पण तुमच्या घरीलाच असतात राहू नये. तेवढं त्याचं कारण असे दररोज असतात नाही. कधी तुमचा आवाज येतो, कधी वहिनीचा आवाज येतो, कधी दोघांचा आवाज येतो. ते पण त्याचं असं आहे, वस्तू फेकून मारल्यानंतर लागली तर ती असते म्हणे. मी गपचूप राहतो. नाही लागली तर मी हसतो म्हणे, ती गपचूप राहते. आणि वस्तूचं नुकसान जर झालं दोघे हसतो म्हणे. असं आमच्यामध्ये हसतो सुरू असतं. म्हणजे आमच्या तोंडामध्ये मन असला पाहिजे. लक्षात. वाणी भगवंताने दिली. लीळा वैभवकार बाबू शास्त्री बाबा फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की तू दिधरी वाणी रसाळ, मी बोलत होतो कोशाळ, वाचेने दुखविले सकळ भूतमा. हे भगवंता, तू मला वाणी दिली, रसाळ अशी वाणी दिली, पण मी मात्र कोशाळ कोंगळ वाणी बोलत होतो. तू दिधली वाणी रसाळ,
रसाळ वाणी दिलीस भगवंता, माझ्या वाणीमध्ये रस आहे आणि रसाळ वाणी दिली, पण मी मात्र ओशाळ व कोंबळ वाणी बोलत होतो आणि वाचेने दुखविले सकळ भूत मात्र, ते सकळ भूत मात्रांना मी वाचेने दुखवलेलं आहे. मी काय केलेलं आहे? सगळ्यांचं अंतकरण वाचेने माझ्या दुखवलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवंत श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात, अनुद्वेगकरं वाक्य सत्यं प्रिय हितं च स्वाध्यायं व्यसनं चैव वाङ्मयीं तप उच्यते. हे वाङ्मयीं तप आहे, लक्षात घ्या. आम्हाला वाङ्मयीं तप करावं लागतं. नुसतं जंगलात जाऊन तप करणे, 12 वर्षाचं तप केलं बा त्यालाच तप म्हणतात असं नाही आहे. पण आम्ही जर समजा सत्य बोललो, चांगलं बोललो, नाही का, हे वाङ्मयीं तप आहे. अनुद्वेगकरं वाक्य, उद्वेग म्हणजे उद्वेग रहित बोलणं, कुणाचं मन दुखणार नाही असं बोलणं. कसं बोललं पाहिजे? संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात की वाणी माणसाची कशी असायला पाहिजे? पाणी मुदल झाला जाये, अंतरुण ते अपसेयाची जिये, तैसे येरा बोलणी आवळे जावळे असो. पाणी मुख्य झाडाला जातं. शेतकरी आहात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे, झाडाला पाणी देतो आपण. गवताला पाणी देतो का? नाही. पाणी कशाला देतो? झाडाला. गवत आपोआपच जगतं. गवताला पाणी द्यायचं काम आहे का? नाही. गवत सुखावलं, आपोआप वाढलं, गवताला पाणी मिळालं, गवताला आनंद झाला. तैसे एरा बोलणी आवळे जावळे असो. तुम्ही जर संवाद साधत असलात, तुम्ही एखाद्याला बोलत असतात, शेजारी उभा असल्या, जावळामध्ये शेजारचा शेजारी उभा आहे तुमच्या, त्याला सुद्धा त्या बोलण्याचं सुख वाटतं, आनंद वाटतो त्या बोलण्याचा, त्याला बरं वाटतं. तैसे एरा बोलणी आवळे जावळे सुख, अशी तुमची वाणी असली पाहिजे असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तुम्हाला सांगतो, श्री चक्रधर भगवंतांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. महात्मिनी प्रिय भक्ती आवड, हे सूत्र सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंच्या मुखातून, श्री मुखातून निघालं. ते गाव कोणतं, कुणाला उद्देशून निघालं, तुम्हाला लिळा सुद्धा माहिती पाहिजे, नाही का? याचा प्रकरणवश काय, याला मानवा पंथामध्ये याला प्रकरणवश असं म्हणतात. कुठल्या प्रकरणावरती सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी सूत्र सांगितलं, कोणतं प्रकरण आहे ते आणि कोणत्या गावाला निरूपण केलं, तर लोणी नावाचं गाव आहे, ज्याला अहमदनगर असं म्हणतात. आता त्या जिल्ह्याचं नाव नवीन नाव झालेलं आहे. काय नाव नगर झालं? अहिल्यानगर. अहमदनगरचं नाव काय बदललेलं आता? अहिल्यानगर बदललेलं आहे. आणि औरंगाबादचं संभाजीनगर, छत्रपती संभाजी. त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लोणी नावाचं गाव आहे, पारनेर तालुक्यामध्ये. तिथे लोणी पारनेर असं जोड नाव आहे. पारनेर दूर आहे, तालुक्याचा प्लेस आहे, आणि लोणी छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू संध्याकाळच्या वेळेला गेले. मला वाटतं बहुतेक जामगाववरून गेलेले आहे. जवळ जामगाव नावाचं गाव आहे आणि त्या जामगावला शिंदे परिवार राहतो. त्यांचा वाडा आहे शिंद्यांचा. कोण शिंदे? महादजी शिंदे. तर त्या महादजी शिंद्यांचा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये स्थान आहे जामगाव. आणि ते महादजी शिंदे लढाईच्या निमित्ताने कुठे गेले? मध्य प्रदेश. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडच राहिले आणि त्यांचा परिवार तिकडेच वाढला. सिंधिया, तिकडे त्यांना काय म्हणतात? सिंधिया, माधवराव सिंधिया, विजयराजे सिंधिया, माधवराव सिंधिया, वसुंधरा राजे, ज्योतिरादित्य सिंधिया, हा सगळा सिंधिया परिवार जो आहे. तर तिकडे सिंधिया म्हणण्याची पद्धत आहे. तर सिंधिया म्हणजे सिंधी नव्हे, हे शिंदे आहे महाराष्ट्रात. हे तिकडे गेले, तिकडे शटल झाले, तिकडे राहिले. आता त्या जामगाववरून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या लोणीला गेले. दिवस असा मावळतीला आलेला आहे. पश्चिमेकडे सूर्य झुकलेला आहे. सूर्याची कोवळी किरण पृथ्वीवरती पडलेली आहेत. सुंदर असं वातावरण आहे. संध्याकाळची झुळूक सुटलेली आहे, बारीक हवा निघालेली आहे. आणि पूर्वीच्या काळी गावामध्ये दिवाबत्ती वगैरे असं काही नव्हतं, म्हणून अंधार पडण्याच्या आतमध्ये दिवाबत्ती करून आरती करून त्या मंदिराचा पुजारी, जे लोणीला जे मंदिर होतं त्या मंदिराचा पुजारी राणा, तो
त्या मंदिराची दिवाबत्ती करून तो चाललेला आहे, पूजन करून संध्यावंदन करून तो चाललेला आहे. तर जात असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नागदेवाचार्याला असं म्हटलं की वाडऱ्या त्या पुजाऱ्याला राण्याला थांबवा आणि त्याला चौकशी करा की आज संध्याकाळची आमची व्यवस्था, आवाज द्या. आता असं म्हटल्या नागदेव आचार्यांनी आवाज दिला, अगा हे गुरुवा थांब असं म्हणता क्षणी श्री चक्रधर भगवंतांनी पाठीमागून टोकलं, हा 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 काही महात्मा नवसी, तू काही महात्मा नाही आहेस का? महात्मेने प्रिय भक्त्या हवी. महात्म्यानं कसं असलं पाहिजे म्हणजे प्रिय बोललं पाहिजे, आपली वाणी रसाळ आणि मधाळ असली पाहिजे असं नव्हे. मग सर्वज्ञ श्री चक्रधर त्यांना असं रागवून पाहिजे, कोणी वासा उद्धट सारखा बोलतो. ठीक आहे, मग चक्रधर भगवंतांनी त्याला म्हटलं, राणे हो तुमचा परिवार चांगला आहे. म्हटले हो जी. इथे तुम्ही पुजारी आहात? म्हटले हो, हे सगळं हे दैवत माझ्याच ताब्यामध्ये आहे, इथे मी पूजा करतो. तुमचं इथे या दैवताला लोक काही वाहतात का? तुमचा उदरनिर्वाह याच्यावर होतो का? जी जी होतो ना. म्हटले होतो, काही अडचण नाही. हो होतो म्हटले, तुमच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित आहे. असं गोड बोलल्यानंतर मग प्रस्तावना केली. गंमत असते गोष्टी, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला प्रस्तावना लागते. तशी सूत्राची प्रस्तावना प्रकरण आवश्यक. सूत्र पटकन उच्चारले नाहीये, त्याची प्रस्तावना आहे आणि प्रत्येक गोष्टीला प्रस्तावना असतेच, लागतेच. अहो आम्ही लोक यजमानाच्या घरी गेलो, मग कुठल्याही बाबांना असं म्हटलं का दंडोत यजमान आलो आणि चला का बरोबर वर्गणी आम्हाला कार्यक्रम आहे त्यावर पटकन आणि आम्हाला जायचं. बाबा तुम्ही इतक्या काही ना आले, हा आलेच कशाला? फोनवरतीच सांगायचं, तुम्ही पाठवून दिलं. ठीक आहे, आल्यानंतर मग ते बसतात, हातपाय धुणी, मग देवपूजा, मग चहा, जेवणाचं, मग नंतर हळूच मग पत्रिका असते तर पत्रिका काढतात. मग नंतर वा असा असा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि तुम्ही यावं, काही मदत झाली तर बरं होईल. असं परिस्थिती पाहून, नाही का, माणूस पाहून, काय म्हणतात शब्द आणि झाड पाहून गाव, असं ते प्रस्तावना असते. नाही तर असं नाही ना, उभ्या उभ्या कोणीच देत नाहीये. व प्रत्येक गोष्टीला प्रस्तावना लागते. श्री चक्रधर भगवंतांनी प्रस्तावना केलेली आहे आणि त्या राण्याला अगदी त्याचं अंतकरण संतोषित करून इतकी सुंदर स्वामींची वाणी आहे. लक्षात कसं बोलावं हे श्री चक्रधर भगवंत प्रत्येक क्षामध्ये नागदेव आचार्याला शिकवतात, समजून सांगतात नागदेव आचार्य. आणि जेव्हा समजून सांगतात तेव्हा नागदेव आचार्य मग शांत बसतात आणि त्यांना तिथे तो लेसन दिलेला आहे, धडा दिलेला आहे, शिक्षा दिलेली आहे. एक प्रकारची त्याला शिक्षण म्हणतात, शिक्षा म्हणतात. शिक्षा म्हणजे मारणे असाच अर्थ नाही, लक्षात घ्या. शिक्षा शब्दाचा अर्थ शिकवणे, शिक्षा शब्दाचा अर्थ चूक दुरुस्त करून देणे, त्याला शिक्षा म्हटलेलं आहे. तर असं भगवंत शिकवणी देतात त्यांना आणि त्यांची वाणी तयार करून देतात. म्हणजे प्रत्येक वेळेस चक्रधर भगवंत नागदेव आचार्यांना शिकवतात. किती वाणी मधाळ आणि रसाळ आहे चक्रधर भगवंताची. अहो प्राण्यांना सुद्धा चक्रधर भगवंत मधाळ आणि रसाळ बोलतात. महात्मे हो या, नाही मुनी आलेगा, म्हणजे जे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना त्रास देण्यासाठी लोक येतात, चोर येतात, त्यांना स्वामी चक्रधर महाराज मुनी म्हणतात. किती मधाळ आणि रसाळ आहे, ठीक आहे, वाणी चक्रधर भगवंताची. आणि महात्मे हो या प्राण्यांना म्हणतात, नाही का, त्या सशाला चक्रधर भगवंत म्हणतात महात्मे हो या. आणि पारध्यांना म्हणतात यांनी तुमचे काही का बिघडविले, काय यांना मारतात, कशासाठी यांना करतात, हे रानचं गवत खातात, उड्याचं पाणी पितात, यांनी तुमचं काय बिघडवलं, नाही का, काय यांना मारता तुम्ही. हे आणि हा हे तर शरण आले, या काही मरण असेल, आम्हाला तो शरण आला त्याला काही मरण आहे का. किती मधाळ आणि रसाळ बोलतात. त्याला दंड केला नाही, शिक्षा दिली नाही, त्याला काही बोलले नाही, असं बोलले. इतकं मधाळ आणि रसाळ वाणीनं पारध्यांनी आपली पारद सोडून दिली. पारद म्हणजे शिकार करण्याचा धंदा सोडून दिला. इतकं परिवर्तन होऊ शकते बोलण्यामध्ये, हो इतकं परिवर्तन होऊ शकते. तुम्ही जर गोड बोललात ना, जनावरांना सुद्धा कळतं. पुत्र प्रेम करून बघा, पुत्र जर
तुमच्यावर भुंकत असेल, खूप भुंकत असेल, उभं राहा, त्याच्याकडे बघा, कुत्र्याकडे प्रेमानं बघा आणि त्याला मग काय झालं रे, का भुंकतोस, माझ्याकडून काही त्रास आहे का तुला, काय अडचण आहे बाबा, मी काही उपद्रव देणार नाही, मी रस्त्याला चाललो गपचे. कुत्र बारीक ऐकतो, लक्षात बारीक ऐकतं, कुत्र्याला कळतं आणि हळूच म्हणा थांब ना, शांत हो, कशाला विनाकारण त्रास देतो बाबा, आणि आपण निघून जा. कुत्र धावत नाही, कुत्र्यालाही कळतं, जनावरांना कळतं, माणसाची भाषा सुद्धा जनावरांना कळते, बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो की नाही आपण, ती कळते प्राण्यांना. हो, समजत नाही असं नाही आहे, सापालाही कळतं, त्यांना असं वाटतं हा आपल्याला मारेल म्हणून ते भुंकतात. घाबरल्यामुळे भुंकत असतात कुत्रे, घाबरल्यामुळे साप फुटकरतात, चवताळतात. आपली वाणी जर मधाळ आणि रसाळ असली तर काही होत नाही, लक्षात ठेवा. प्राणी आपल्या जवळ येऊ शकतात, माणसंच नाही प्राणी सुद्धा जवळ येऊ शकतात, इतकी वाणी चक्रधर भगवंताची रसाळ आणि मधाळ वाणी आहे. किती सुंदर बोलतात चक्रधर भगवंत. त्या बळेगाव भगवंताचा मुक्काम आहे 45वरच्या परिसरामध्ये, 45वर आपेगाव, बळेगाव, तिथे एक ब्राह्मण आलेला आहे आणि तो ब्राह्मण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या जसा दर्शनाला आला, मठाच्या पायऱ्यात चढला, चढता क्षणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्याला असं म्हटलं, या पंचगंगा हो, तुमच्या कन्या लिखेली असतील. त्याला इतकं सुंदर वाटलं, इतकं छान वाटलं की जसं ते वाक्य कानावरती पडलं, धावत आला चक्रधर भगवंतांचे श्रीचरण पकडले आणि आपल्या अश्रूंनी श्री चक्रधर भगवंताच्या चरणावरती अभिषेक केला. तेव्हा निवारोचे शांत झाले. मला असं कुणीच बोललं नाही आजपर्यंत, लोक मला टोचून बोलत राहिले, कारण का त्याच्या 5ही मुली रांडव झाल्या होत्या. कुणावरती असा प्रसंग येऊ नये. एकच मुलगी जर समजा विवाह झाली तर त्याचं दुःख त्या बापाला किती असते माय बाप, आणि त्याच्या 5 मुली, 5ही मुली जेव्हा रांडव होतात तेव्हा त्याला प्रचंड दुःख, ते दुःख तो सहन करतो आणि लोकांनी त्याचं नावच ठेवून टाकलं पंचरांडा. तो पंचरांडा आला, तो पंचरांडा गेला. या पंचरांडे हो काय चाललं, लोक म्हणायचे त्यांना, म्हणजे त्या मुलींच्या नावाने त्या रांडव आहेत हे